नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आपण सगळ्यांनी आपापल्या सद्गुरूंचं स्मरण नक्कीच केलं असेल. काल किंवा 2 दिवसाआधी आपण ह्या गुरुपौर्णिमेच्या किंवा चंद्रग्रहणाच्या बाबत काही विश्लेषण केलं होतं की अशा सुंदर दिवसांचा उपयोग कसा बरं करायचा. ही जी इंटेन्सिटी आहे या दिवसातली, ती आपलं जीवन घडवायला कसं बरं सहाय्यक ठरू शकेल, याच्यासाठी आपण काही संवाद साधला होता. तोच संवाद आपण आता पुढे घेऊन जाऊया. प्रत्येकजण हल्ली सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब आहे किंवा व्हॉट्सॲप आहे. भारतीय, गैरभारतीय अशा अनेक सोशल पोर्टलवरती आज प्रत्येकजण ॲक्टिव्ह आहे. काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही लॉकडाऊन आहे, काही अंशात्मक लॉकडाऊन आहे, काही पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत पण बरेच जण या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह दिसतात. का बरं? कारण आपण सगळेजण काही आनंदाच्या शोधात आहोत, सुखाच्या शोधात आहोत. एक वेंट आउट करायचं आहे, एक कम्युनिकेशन करायचं आहे, एक रिच आउट करायचं आहे. रोजच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर तो संवाद आता साधला जात नाही आहे. अतिपरिचयामुळे आपल्यातलं ते अंतर शारीरिक मानसिकदृष्ट्या जर जवळ असलं तरी आत्मिकदृष्ट्या दुरावले गेले आहेत, भावनिकदृष्ट्या दुरावले गेले आहेत. त्यामुळे अपरिचयामध्ये माणूस लवकर हाय हॅलो करतो, व्यक्त करतो, पण हे कशासाठी? निदान मला तरी जे दिसतं आहे त्यावरून प्रत्येकजण स्वतःच्या दुःखापासून थोडंसं दूर जाऊ इच्छित आहोत. चला संवाद तरी साधूया, थोडं कम्युनिकेशन तरी करूया आणि इतरांच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं आहे, ती कला असेल, व्यासंग असेल, अध्यात्म असेल, काही शेअरिंग, सायंटिफिक इन्व्हेन्शन्स असतील, टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स असतील, आवडणारे अनेक विषय, शेकडो विषय, अनेक कला, अनेक विद्या यांच्या अनुषंगाने प्रत्येकच, मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, बालक असू दे, वयस्कर असू दे, प्रत्येकजण या सोशल मीडियावरती गेले 4 महिने, 3 महिने, 2 महिने, 1 महिने असं ॲक्टिव्ह झालेले आहेत. आजचा दिवस हा त्याच्या नवीन महिना चालू झाल्यामुळे 5 तारखेला आपण परत पुढचे दिवस कसे काढायचे याची काही जणांना चिंता आहे, काही जणांना भय आहे. मग ते मानसिक भय असेल. कसलं बरं भय असतं? तर ते भय गमावण्याचं भय आहे. हो, थोडं अतिशयोक्ती वाटेल, पण मृत्यूचं पण भय आहे. पण तो मृत्यू म्हणजे फक्त शारीरिक मृत्यू नव्हे, मानसिकसुद्धा. मानसिक दुरावलं जाणं, भावनिकसुद्धा, भावनिक दुरावलं जाणं, हितसंबंधांमध्ये खंड येणं. अशा पद्धतीने आपण जसं गमावतो, तो एक प्रकारचा त्या घटनेचा, त्या व्यक्तींच्या हितसंबंधाचा, त्या लाभ आणि हानीचा एक प्रकारचा अंतच असतो. या अंत कोणाला नको आहे. जसजसा अंत जवळ येतो तसतसं आपण जीव घालमेल करत असतो. पण ते कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, व्यावहारिक असेल, अशा सगळ्या स्तरावरती मनुष्य डिस्टर्ब दिसतोय. पण निसर्ग समृद्ध आहे. पशुपक्षी, ही वृक्षवल्ली हे कसे एका हार्मनीमध्ये आहेत. केवळ एक्स्ट्रीम काही झालं, वादळ वारा आला, इतर काही सुनामी आली, काही नैसर्गिक आपत्ती आली की तेव्हाच त्यांच्या व्हायब्रेशन्स, सेन्सिटिव्हिटी ही त्या कार्डिओग्राममध्ये डिस्टर्बन्स दाखवते. जसं सूर्यावरती दर 11 वर्षांनी अनेक प्रकारे अग्नीचा लोट उठतात आणि त्याचे जो काही खूप जास्ती प्रगल्भ जे काही तिथलं तप्तता झालेली असते, अग्निलोट उठतात, ते रजिस्टर इथल्या झाडांनाही होतात. म्हणून
कधी वृक्ष कापलेला बघितलात तर त्याच्यावरती जे एक रिंगणं असतात, त्या रिंगणांमध्ये दर 11 वर्षांनी एक जाड थिकनेस दिसत असतो. तो थिकनेस ते भय दाखवतो. म्हणजे पशुपक्ष्यांना, प्राण्यांना जसं भय आहे तसं वृक्षालाही भय आहे. आणि तेच भय, तेच एक्स्ट्रीमिटीचं भय, काहीतरी गमावण्याचं भय प्रत्येक मनुष्य प्राण्याला आहे. आपण डार्विनच्या उत्क्रांतीचा जो शोध आहे त्यानुसार आपण ह्याच माती, जड पदार्थ, संवेदना, मग एक संवेदना, दोन संवेदना, असे करत करत त्या उत्क्रांतीपासून मनुष्य होत गेला आहे आणि आता तो महामानवाकडे चाललेला आहे. पण तो महामानव जसा टेक्नॉलॉजीची सोबत घेतोय तसं तो त्याची सेन्सिटिव्हिटी हरवताना दिसतोय. तो इनसेन्सिटिव्ह होतोय. त्या इनसेन्सिटिव्हिटीचं उदाहरण इथली जी अराजकता दिसते, राजकीय, शासकीय, सामाजिक, तसंच निसर्गाचा जो आपण एक इम्बॅलन्स घडवला आहे, तो बॅलन्स घडवण्यासाठी निसर्गाकडे अनेक क्लुप्ती आहेत. त्यातली ही आज क्लुप्ती सध्या या पॅन्डेमिक, या व्हायरसेसमधून दिसते आहे. या सगळ्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपण काय बरं गमवतो आहोत, कशामुळे दुःखी होतो आहोत, कशामुळे आपल्यामध्ये एक अस्वस्थता आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे. देर इज अ कॉज अँड देर इज अ इफेक्ट. तो कॉज आणि इफेक्टची सांगड ही अनेक संत, ऋषीमुनी, बुद्धाला तर 4 आर्य सत्य त्यांनी म्हटलं आहे. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, त्याच्यावरती त्याचं निवारण आहे. हा त्यांनी त्याच्या वयाच्या 35-36 नंतर 45च्या आसपास त्यांना हे उमगलं आणि पुढे 70 वर्ष, 75 वर्ष गौतम बुद्धत्व प्राप्त करून राहिले. तर ते एक माणसाचं एक एंड आउटकम आहे की तो झोरबा म्हणजे मटेरियलिस्टिक लाईफकडून त्या बुद्धत्वाकडे जाणारा हा उत्क्रांतीचा हा एक पुढे पुढे चालत जाणारा हा प्रवास आहे. तो प्रवासामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या स्टेशनवरती, कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती आहोत. तो टप्पा आपण कुठे आहोत हे समजणं, ते ज्याला समजलं तो त्याच्यामध्ये करेक्शन करू शकतो. तो एक आरसा आहे. मग ते आपली वातावरण, आपले हितसंबंध हा पण एक आरसाच आहे. त्या आरशाशी आपण भांडतो का बरं? नाही. त्या आरशाकडे बघून आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. सुख तेव्हाच मिळू शकतं जेव्हा आपण ॲटिट्यूडमध्ये करेक्शन करू. त्या ॲटिट्यूडमध्ये ग्रॅटिट्यूड येतील. कारण का परिस्थितीवरती तुम्ही किती करेक्शन करायचा प्रयत्न केला तरी ती आपल्या ताब्यात नाही. पण आपण ज्याला मी म्हणतो त्या मीमध्ये थोडंसं कनेक्टिव्हिटी आणली, जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो तेव्हा तो दुःखी होत असतो. जसजसा तो स्वतःच्या जवळ येतो तसतसं त्याला आल्हाद, आनंद, सुख मिळायला लागतं. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ते सुख आपण शोधायचा प्रयत्न करतोय. सकाळपासून आपण दिवसभर काही ना काहीतरी जे आवडतं, मनोरंजन कोणाला आवडतं, कोणाला व्यासंग आवडतो, कोणाला आध्यात्मिकता आवडते, कोणाला सद्गुरूंचं स्मरण करावं असं वाटतं. अशा अनेक गोष्टींनी निदान आजचा दिवस तरी आवडो न आवडो पण आपल्या आजूबाजूला या सोशल मीडियातून आपल्याला त्याचं बंबार्डिंग होताना दिसतंय. त्यामुळे हे बंबार्डिंग काय दाखवतं आहे तर आपण प्रत्येकजण त्या सुखाच्या शोधाकडे, त्या आनंदाच्या शोधाकडे जात आहोत. त्या आनंदाच्या शोधामध्ये मी आपला सहचर आहे. म्हणजे मी काय बरं करणार आहे तर मी संवाद करणार आहे. आता जो चातुर्मास झाला आहे, सुरू झाला आहे, तो दिवाळी संपेपर्यंत, दिवाळीच्या आधी आणि दिवाळी संपल्यावरती अशा 2 स्तरावरती चातुर्मास संपत असतो. या चातुर्मासामध्ये जर तुम्ही स्वतःला घडवलंत, जर स्वतःमध्ये बदल करून घेतला, जसं सध्या जे काही निसर्गामध्ये पाऊस पडल्याच्या आधी मशागत केली आहे, पाऊस पडायला लागल्यापासून पेरणी चालू झाली आहे, मग ते रोपं वाढणार आहेत, त्याचं धान्य पिकणार आहे आणि मग त्याचं हार्वेस्टिंग होणार आहे. बैसाखीच्या आसपास आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो. पण जो आषाढ जो चालू झाला त्याच्यामध्ये आपण स्वतःच्या मानसपटलाची मशागत करायची आहे. ती मशागत करताना आपल्याला ज्याची मदत घ्यायची आहे, तुमचा जो व्यासंग आहे, जो आवड आहे,
तो व्यासंग आपण जोपासा. त्या व्यासंगाला सोबत घेऊन मग काव्य असेल, तुमचा काही शोध असेल, तुमचा काही खेळ असेल, जे काही चिंतन बैठक तुम्हाला आवडते त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही आवश्यक इंटरॅक्शन हवं असेल तर त्या इंटरॅक्शनसाठी आपण माझ्याशी संवाद साधू शकता. कारण का गेल्या आयुष्याच्या निदान 25-30 वर्षामध्ये जे मी जोपासतो आहे ते आहे कला, साहित्य, मेडिटेशन, ध्यान, वाङ्मय, स्पोर्ट्स म्हणजे खेळ. मग ते शारीरिक खेळ असतील, मानसिक खेळ असतील. मानसिक खेळ म्हणजे काय बरं, मनाचं अवलोकन करण्यासाठी काही जसं सापशिडी आहे ना, ती सापशिडी मूलतः माझ्या समजण्यात आलं की ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळामध्ये तो एक वेगळा एक सारीपाट निर्माण केला होता. किंवा आयुष्यामध्ये आपण 4 घरं पुढे जातो, मग शिडी मिळते, मग अजून थोडंसं पुढे जातो, मग तिथून वाट मिळते, मग अजून 10 घरं पुढे जातो, मग त्या वरच्या लॅडरवरती असं काहीतरी चुकतं की परत त्या सापाच्या मुखात जाऊन त्याच्या शेपटाशी बाहेर पडतो, परत 20 घरं मागे येतो. ती सापशिडी. मग त्या ठिकाणी त्यांनी रजतम सत्व, पंचतत्व, अध्यात्माच्या अनेक काही क्लुप्त्या त्या पटलावरती ठेवली होती. पण नंतर जे काही मोगल आले, ब्रिटिश आले, या काळामध्ये बाकी सगळं त्यातलं पुसलं गेलं आणि केवळ तो एक साधा खेळ राहिला. पण तो जीवनाचा खेळ सापशिडीच्या माध्यमातून या संत माऊलींनी तो व्यक्त केला आहे. त्याचा चार्ट मिळाला, ओरिजिनल चार्ट मिळाला तर मी नक्की तुम्हाला दाखवीन. तो तुम्हाला आवडेल की आपलं आयुष्य असं आहे, अप्स अँड डाऊन्समध्ये. कधी आपण त्या समुद्राच्या वर जाणाऱ्या लाटेवरती विराजमान होतो, तिथे आनंद घेतो, एक्साइट होतो, त्याची मदमस्ती चढते आणि परत तो हाय राईज केलेला कधी कधी खालती यायला लागतो, तो टोटल बॉटम घेतो. मग तेव्हा निराशा येते, अस्वस्थता निर्माण होते आणि ते सफरिंग मग नकोस वाटतं. सफरिंगपासून वाचणं आणि आनंद चिरकाळ करणं हाच प्रत्येक मानवाचा शोध आहे. तो शोध पुढे जाताना अनेक कला आपल्याकडे, विद्या, कला यांचा समन्वय करून भारतीय संस्कृती ही यांची गुंफण केलेली आहे. मग त्याच्यामध्ये अनेक शास्त्र आहेत. उपनिषद हे सगळ्या त्या शास्त्रांच्या उहापोहाने भरलं आहे. उपनिषद म्हणजे हा संवाद आहे, ते कुठलं शास्त्र नाही आहे. ज्या ऋषीमुनींना, ज्या शास्त्रज्ञांना, ज्या ज्ञात्यांना जे उमगलं ते त्यांनी साध्या सोप्या शब्दामध्ये व्यक्त केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला उमगलं आहे त्या ऋषींचं, त्या संताचं, त्या शास्त्रज्ञाचं नावही नाही दिलं आहे, ते त्या अज्ञात असंच लिहून ठेवलं आहे. तर त्या अज्ञाताकडे घेऊन जाण्यासाठी जे काही ज्ञात झालं आहे त्याची सांगड घ्यायची आणि त्याचं इंडिकेशन, इंगित जे देत आहे ते निषेध त्यांनी केलं आहे. त्याच्या उप जाऊन आपण तोही संवाद, तेही म्युझिक, ती हार्मनी, ती लिरिक्स, आपण शब्दविण संवाद आपण साधायचा. आणि ती नैसर्गिक जी परिपूर्णता आहे, जसं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्यते, याच्यामध्ये म्हटलं की त्या पूर्णापासून पूर्ण बाहेर येतं आणि जे काही मागे उरतं तर तेही पूर्ण असतं. जे 10मधून जर 5 वजा झाले तर 5च उरले पाहिजेत आणि 5च मिळाले पाहिजेत. पण निसर्ग असा समृद्ध आहे, परमेश्वर असा समृद्ध आहे की तुम्ही परमेश्वरातून तुम्ही जे काही उणं करता, जे उणं झालंय ते परिपूर्ण आहे, परमेश्वरचं आहे, आणि जे उरलंय तेही परमेश्वरचं आहे. असं कम्प्लिटनेस, दॅट कम्प्लिटनेस इज कॉल्ड होल, दॅट कम्प्लिटनेस इज कॉल्ड होली. त्या होलीनेसकडे, त्या परिपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी केवळ मानवालाच त्या संवेदना दिल्या आहेत, केवळ मानवालाच ती तत्वाची प्रणाली मिळाली आहे, केवळ मानवालाच ती जाणीव, कॉन्शियसनेस, अवेअरनेस मिळालेला आहे. त्या अवेअरनेसचा जर आपण लाभ घेतला, त्या कॉन्शियसनेसचा जर आपण लाभ घेतला, त्या जाणीवेचा जर आपण लाभ घेतला तर ती जाणीव आपल्याला नेणिवेकडे घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. आज सर्वांनी आपापल्या जे गॉडफादर्स आहेत, जे शिक्षक आहेत, जे गुरु आहेत, त्या सगळ्यांना नक्की अभिवादन केले असतील. तसे मलाही जे अनेक शोध मोहिमेतून जे काही सद्गुरू सापडले, त्या सद्गुरूंचा इथे मी तुम्हाला चित्र दाखवतो, फोटो दाखवतो. हे सद्गुरू रमाकांत महाराज आहेत. मुंबईतच राहायचे. बँकिंगमध्ये त्यांनी पूर्ण करिअर केलं आणि मग रिटायर झाल्यावरती ते नाशिकला शिफ्ट झाले. आणि नाशिकला
त्यांच्या गुरूंनी, त्यांच्या गुरु आज्ञेमुळे ते तिथे जाऊन राहिले. आणि अनेक जे भक्त मंडळी आहेत, जी परंपरेतली दत्त महाराज, शिवशंकर, नवनाथ, त्या सर्व नाथांच्या परंपरेतली जी सोहम साधना आहे, ती सोहम साधना त्यांना त्यांच्या गुरूंकडून, त्यांच्या गुरूंना त्यांच्या गुरूंकडून जी मिळाली, त्याच्याबद्दल मार्गदर्शन, संवाद, हितगुज केलं. त्या हितगुजाचा लाभ मलाही मिळाला आहे, माझ्या सगळ्या गुरुभक्तांना मिळाला आहे. आणि जे गुरुभक्त त्या सद्गुरूंना हृदयात साठवलं आणि सद्गुरूंनी ज्यांना आशीर्वाद दिला, नाममंत्र दिला आणि ते त्यावरती, त्या पाऊलवाटेवरती चालतायत, ते गुरुपुत्र. अशा गुरुपुत्रांना आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस, जो व्यास पौर्णिमेचा दिवस आहे खऱ्या अर्थाने, तर त्या सद्गुरूंना स्मरण करून, सद्गुरू म्हणजे काय बरं? सद्गुरू म्हणजे जिवंत देव, हाडामासानी दिसणारा, आपल्यासाठी रूप घेऊन आलेला तो अरूप आहे. आपल्या संवेदनेमध्ये, आपल्या समजण्यामध्ये आलेला तो महाच्या पलीकडे जो महावीर आहे, ते सद्गुरू त्या महाकाय अनंताच्या संवाद आपल्याशी करतात. अशा सद्गुरूंना आपण अभिवादन करतो. आणि आजच्या दिवसापासून परत पुढचे 4 महिने आपण त्यांनी शिकवलेली जी शिकवण आहे, अनेक ग्रंथाच्या मार्गाने, अनेक संवादाच्या मार्गाने, त्या मार्गाने आपण पुढे जातो. सद्गुरूची गरज काय? सद्गुरूची आवश्यकता काय? सद्गुरू हा चंद्राप्रमाणे आहे. सद्गुरू हा त्या शीतल, परिपूर्ण, कलेकलेने वाढणाऱ्या आणि पूर्णत्वाकडे येणाऱ्या त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे. चंद्राला प्रकाश कोणाचा बरं आहे? तर त्या सूर्याचा आहे. हे सगळे उपमा आहेत. सूर्य हा परमेश्वर आहे, सूर्य हा अनंत आहे, सूर्य हा ज्याच्यामुळे हे सगळं काही दिसतंय, चालतंय, हलतंय, ती परिपूर्ती, ह्याला आपण परम ईश्वर म्हटलं आहे. पण तो परम ईश्वर ज्यांनी आत्मसात केला आणि जे त्याच्यामध्ये समरस झाले, ते हाडामासांनी दिसणारे म्हणजे जिवंत परमेश्वर. अशा जिवंत परमेश्वरचे आपल्यासारखे मानव दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये तो प्रगल्भ सूर्य, त्या चंद्राच्या अस्तित्वामध्ये जो प्रगल्भ सूर्य आहे, तो आपल्यासाठी इझिनेस देतो. उघड्या डोळ्यांनी किंवा संवेदनेच्या पलीकडे जे काही आहे ते आपण आत्मसात नाही करू शकत. पण हे सद्गुरू आपल्याला तो ईश्वर जवळचा करतात, त्याची आपल्याला ओळख करून देतात. ती ओळख कोणाची बरं खरे करतात? तर तुझ्याशिवाय अन्य दुसरा परमेश्वर, ईश्वर, सद्गुरू कोणीही नाही. तूच तो परमेश्वर आहेस, तूच तो ईश्वर आहेस, तूच तो सद्गुरू आहेस, असं सांगण्यासाठी खरा सद्गुरू मिळायला खूप भाग्य लागतं. ते भाग्य अनेक भक्तांना मिळालेलं आहे. आणि त्या भक्तांचं जे साम्राज्य आहे, हे भारतभूमी आहे. हा भारताचा खंड आहे, उपखंड आहे. ह्याच्यात परिपूर्णपणे भरलं आहे. जे अगदी हिमालयापासून ते भारताच्या अन्य कुठल्याही टोकापर्यंत तो परिपूर्ण परमेश्वर विविध रूपांनी समावलेला आहे. त्या परमेश्वराची आळवणी करण्यासाठी सद्गुरूमार्फत आपण तो अनंत आपल्या हृदयात साठवू शकतो. इस पूरे जहां में नहीं समाते हो, इस छोटे से दिल में कैसे समा जाते हो तू, तू एक गोरख धंदा आहे, असं कोणा संतांनी म्हटलं आहे. की जो अनंताला व्यापूनही उरला आहे, तो एवढीशा हृदयात कसा बरं अवतरतो. पण ही क्लुप्ती, हे ज्ञान देणारे आपले महाराज असतात, आपले मार्गदर्शक असतात, आपले गुरु असतात, आपले शिक्षक असतात. त्यांना आठवण करणं, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे याच्या पुढचे 4 महिने आपलं जीवन घडवण्यासाठी जर काही मदत आवश्यक असेल, संवाद हवा असेल, तर मी नक्कीच आपल्यासाठी उपलब्ध आहे. या कलेला, मग ते आर्ट असू दे, कल्चर असेल, म्युझिक असेल, स्पिरिच्युअलिटी असेल, त्यातली लायब्ररी असेल, पुस्तक असेल, निरनिराळ्या वस्तू ज्या आपल्याला साधन सुविधेसाठी उपयुक्त ठरतात, वास्तुशास्त्र असेल, आयुर्वेद आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, रेकी आहे, हिलिंग्ज आहेत, ॲरोमाथेरपी आहे. किती तुम्हाला सांगू, जवळजवळ 18 विद्या, 32 कला या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यातलं जे आपल्यासाठी आहे त्याचा आपण लाभ घेऊन आपण आपलं जीवन साकारू शकतो. तुम्ही ज्या गावामध्ये आहात, ज्या शहरामध्ये आहात,
तिथे जर तुम्हाला आमची जी फर्म आहे सोहम फाउंडेशन, त्या सोहम फाउंडेशनची जर फ्रँचायझी आउटलेट जर काढायची असेल, कलेसाठी, आध्यात्मिक पुस्तकांच्या वाङ्मयासाठी, साधनेसाठी, मेडिटेशनसाठी, वास्तुशास्त्रासाठी, ॲस्ट्रॉलॉजीसाठी, तर जिथे आहात तिथे आम्ही तुम्हाला बॅकअप देऊ शकतो. कुठलाही देश असेल, कुठलाही राज्य असेल, कुठलाही जिल्हा असेल, पण जो खरंच प्यासा आहे, जो खरंच या सगळ्याचा उपयोग करून हे काही केवळ व्यवसाय आणि ऑक्युपेशनसाठी दे, त्यासाठी भरपूर तुम्हाला पोर्टल्स आहेत, भरपूर इतर व्यापार आहेत. हा व्यापार नाही आहे, हे ज्ञानांचं हस्तांतरण, हे ज्ञानांचं एक्सचेंज. त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये ज्ञान सामावलेलं आहे, मग ते कलेच्या माध्यमातून, वाङ्मयाच्या माध्यमातून, आध्यात्मिक इंटरॅक्शनच्या माध्यमातून, ऑडिओ, व्हिडिओ, सीडीज, काही निरनिराळ्या आर्टिस्टिक फॉर्मेशन, क्रिस्टल्स यांच्या माध्यमातून याची फ्रँचायझी, याचा आउटलेट तुम्ही तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये घेऊ शकता. त्यासाठी आमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल. हां, त्याच्यासाठी जे काही आवश्यक कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला करायला लागतं आणि त्याच्यासाठी शिक्षणही घ्यायला लागतं. असे अनेक 12-14 कोर्सेस त्यांची गुंफण केली आहे, ते तुम्ही शिकू शकता. ते शिकूनही तुम्ही तुमचं जीवन तुम्ही पुढे नेऊ शकता. केवळ पाय पुरेसे आहेत का बरं चालण्यासाठी? नाही, पण त्या डोळ्यांची, त्या नेत्रांची गरज आहे आणि नेत्रांच्यापेक्षा त्या दृष्टीची गरज आहे. ती दृष्टी सद्गुरूंच्या मार्फतून, रिसर्चच्या मार्फतून, त्या अनेक प्रकारच्या अध्ययनातून, अनेक वर्षांच्या उपासनेतून ज्याचा लाभ झालेला आहे, तो लाभ मी नक्की तुमच्याशी शेअर करीन. मंदार घैसास, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, इंडिया इथे आपल्याशी हा संवाद साधतो आहे. थोड्याशा काही गोष्टी तुम्हाला दाखवतो, त्यातल्या जर तुम्हाला काही आवडल्या तर लक्ष ठेवा. हे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे, सद्गुरू स्मरण. आता याचंच रंगीत मराठी आणि इंग्लिश असं वेगवेगळं होत आहे. अशी किमान 15-16 पुस्तकं आपण प्रकाशित केली आहेत. हा स्वतः उपासनेच्या वेळेला हा स्वतः काढलेला एक आर्ट फोटोग्राफ आहे. याच्यामध्ये शैव, वैष्णव, शैव म्हणजे शिवलिंग, वैष्णव म्हणजे विष्णू, शाळीग्राम, असे शैव वैष्णव ज्याचा मिलाप दत्त महाराज, दत्तगुरू यांचं एक सुंदर रात्रीच्या उपासनेपासून पहाटेच्या वेळेला जे मला जाणवलं आणि जे काही त्या यज्ञकुंडाच्या जवळ जे काही प्रज्वलित झालेल्या ज्या पादुका होत्या सद्गुरूंच्या, त्याचा फोटो काढला आणि तो खूप फोटो सगळ्यांना आवडला. अनेक त्याच्या प्रती अनेकांनी घेतल्या. उपासनेसाठी, आपल्या साधनेसाठी, आपल्याला मार्ग मिळण्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्याचप्रकारे हे अशा प्रकारच्या काही उपाय असतात, अशा काही मूर्ती असतात, काही क्रिस्टल्स आहेत. हे गोमती चक्र आहे. हे रमेश बालसेकर एक संत होऊन गेले. असे फिलॉसॉफर्स ओशो आहेत. ही चित्रकारिता आहे. अशा चित्रकारितेचाही आपण आपल्या ठिकाणी आर्ट गॅलरी आउटलेट करू शकता. अशा अनेक प्रकारच्या अजून काही व्यासंग तुम्हाला दाखवतो जो आपल्याकडे उपलब्ध आहे. इथे अजून काही चित्र आहेत. ती चित्रे मी तुम्हाला दाखवतो, ज्याला मी पेंटिंग्स या सदराखालती आपण म्हणतो. हे आहे, याला इन्स्टॉलेशन आर्ट असं म्हणतात. अशा वस्तूंचा अनेक ठिकाणी, हॉटेल्समध्ये, ऑफिसेसमध्ये अशा इन्स्टॉलेशन आर्टचा डिस्प्ले केला जातो. ही चित्रकारिता आहे कॅनव्हासवरती काढली गेलेली. गणपती बाप्पा, हे हिमालयाचं रेखाटन आहे आणि इथे भोलेनाथ आहेत. त्याचप्रकारे हा एक देखावा आहे माउंट अबूला. दिस इज आर्ट फोटोग्राफी. त्याचबरोबर हे सगळं मी कलेचे आयाम दाखवतोय. असे कलात्मक जीवन आपण जगू शकता. असं कलात्मक जीवन तुमच्या भोवती निर्माण करू शकता. आपलं हेवन आपणच निर्माण करायचं आहे. त्याचबरोबर हे सोहम आर्ट विलेज ही एक कॉन्सेप्ट आहे. त्या सोहम आर्ट विलेजमध्ये आर्ट, मेडिटेशन
यांचं एक प्रपोजल आहे. भारतातल्या कुठल्याही संतांचं जे वाङ्मय आहे आणि कुठल्याही कलाकाराचं असेल, मग संगीत असू दे, ध्यान असेल, असे वेगवेगळे विषय, हे संत मंडळी तर आपल्या परिचित असतीलच. स्वामी समर्थ, साईबाबा, शंकर महाराज, रमण महर्षी, मेहर बाबा, गजानन महाराज, हे महाराष्ट्र आणि भारतभरातल्या संतांचं जे काही ज्ञान आहे आणि जे आपलं काही कलेचं माध्यम आहे आपल्या भारतभूमीत, त्या सगळ्या कलात्मक गोष्टींचं सांगड घालून तुम्ही राहता आहात त्या ठिकाणी तुम्ही हा एक जीवन व्यापन करण्यासाठी अशा प्रकारचं तुम्ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी चालू करू शकता. त्याचप्रमाणे अशी अनेक चित्र, तैलचित्र, कॅनव्हासवरती, पेपरवरती, इंकनी काढलेली अशी अनेक चित्र तुम्हाला मिळू शकतील. आत्ता मी दाखवतो हे केवळ कलेचं माध्यम दाखवतो. या कलेच्या आर्टच्या फॉर्मेशनमधून हे आहे पाताळगंगा कर्दळी वन, तिथला देखावा आहे. त्याचबरोबर इतर काही एक क्रिएशन तुम्हाला दाखवतो. हे आहे शिव आणि शक्ती, आणि ही लिंग आहेत जशी आपण वैष्णोदेवीला आहेत त्या प्रकारची लिंग आहेत, किंवा ज्याला आपण महाकाली, महासरस्वती म्हणतो, महालक्ष्मी म्हणतो. आणि ती काली माता, हा जो काळा पर्वताचा दिसतो, आणि हे त्यांचं रेखाटन अर्ध शिव आणि अर्ध काली असं ते रौद्र रूप याच्यावरती रेखाटन केलं. असं काही कॉन्सेप्ट बेस आपण एक्सप्रेशन करत असतो. ज्यांना काही रेखाटन करून घ्यायचं असेल, तशीच आपण काही प्रकाशनं केलेली आहेत. ही नाथांची आपण एक 7 पुस्तकं, गोरक्षरहस्यम, नंतर नवनाथ भक्तिसारातली जे सार आहे तसं नवनाथ प्रश्नोत्तरं, गोरक्षरहस्यम, अशी नाथांची 7 पुस्तकं आपण केलेली आहेत. कलेची अनेक आपण एक्सप्रेशन्स पुस्तकं केली आहेत. त्या पुस्तकांचं आपण एक पब्लिकेशन हाऊसचं आउटलेट तुमच्या इथे केलं जाऊ शकतं. ही अशी काही चित्र आहेत. त्यामुळे संगीत, कला आणि ध्यान याचा मिलाप करून आपल्याच भोवती आपण जे वातावरण निर्माण करतो ते वातावरण आपल्याला सुखावं असलं पाहिजे. ते वातावरण आपल्याला आनंदाकडे घेऊन गेलं पाहिजे. कारण का जगायचं आहे ते गुणात्मक जगायचं आहे, केवळ कालात्मक जगायचं नाही आहे. नाही तर अशीच 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जात राहतात आणि असं वाटतं अरे जगायचं राहून गेलं. तर तुमची जगण्याची जी काही अभिप्सा असेल, त्याला जे काही शास्त्र, कला, विद्या, ज्ञान या माध्यमातून तुम्हाला जर जीवनाची गुंफण करायची असेल, दिवसातले 2 तास, 4 तास, 8 तास किंवा परिपूर्णपणे, यू कॅन क्रिएट अ प्रोफेशन ऑल्सो, असं काही जर घडवायचं असेल, किंवा व्यक्तिगत काही प्रश्न असतील, तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शन हवं असेल, व्यावसायिक मार्गदर्शन हवं असेल, कौटुंबिक काही मार्गदर्शन हवं असेल, किंवा इतर काही शैक्षणिक मार्गदर्शन हवं असेल, तर याला जीवन आहे असे नाव. त्या जीवनाचे जे काही आपण ॲस्ट्रॉलॉजिकली 12 भाग असतात. प्रथम आपलं व्यक्तिमत्व आहे, धनस्थान आहे, व्यवसाय आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, प्रवास आहे, या सगळ्यांची सांगड मल्टी डायमेन्शनल लाईफ जे आहे ते परिपूर्ण करणं, याच्यासाठी जर आपल्याला काही आवश्यक मार्गदर्शन हवं असेल तर प्रोफेशनली तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला याच प्रकारचं माध्यम, एक आउटलेट तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये काढायचं असेल तर त्यालाही आपण काही कॉन्ट्रॅक्ट टाईप करू शकतो. आणि त्या स्वतःचा वेळ ते आयुष्य साकार करताना सोहम फाउंडेशनतर्फे आपला मित्र मंदार घैसास आपल्यासोबत संवाद साधतोय. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण याची सुरुवात करावी. निदान मानसिकदृष्ट्या तरी याच्यावरती विचार करा, चिंतन करा, संवाद साधा. आणि एक फ्रँचायझी आपल्याला जर घ्यायची इच्छा असेल, किंवा यातलं साहित्य, कला, संगीत आणि ध्यान, मेडिटेशन, उपासना, याच्यामध्ये जर काही तुम्हाला पुढे जायचं असेल तर नक्की माझ्याशी आपण संवाद साधू शकता. जय गुरु, जय सद्गुरू.